झी 24 तास, एक पाऊल पुढे. एकापेक्षा एक दमदार कलावंत, 10 क्लासिक नाटकं, त्या सगळ्यांचा समावेश असणार आहे नांदी या ग्रँड नाटकात. हे नाटक लवकरच तुमच्या भेटीला येत आहे आणि आता आपल्यासोबत या नाटकातले काही कलावंत आहे. प्रसाद, तुझ्यापासून सुरुवात करेन. सगळ्यात आधी तर ऋषिकेशच्या या कल्पनेविषयी काय वाटतं तुला? एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनव अशी कल्पना आहे. ती त्याला सुचली, त्याने ती प्रत्यक्षात आणली, याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आज परिस्थिती अशी आहे की एका नाटकामध्ये 1-2 स्टार एकत्र यायची सुद्धा मानवा आहे, पण त्याच्या या प्रयत्नाला आम्ही सगळ्यांनी एकत्र प्रतिसाद दिला आणि आज तू म्हणली सत्ता त्याप्रमाणे 10 स्टार्स एकत्र या नाटकात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसोबत इंडस्ट्रीची डोळे लागलेले आहेत नाटकाकडे की काय आम्ही दिवे लावणार आहोत त्याच्याकडे. पण त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली ती पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि आता ती काय म्हणतात, घटिका जवळ चालल्यामुळे खूप टेन्शन आहे, पण अत्यंत उत्तम अशी कल्पना आहे. आणि त्यात आम्हाला सगळ्यांच्या वाट्याला जे काही खारीचा वाटा आला आहे प्रत्येकाला, तो सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे असं लक्षात यायला लागलं आहे हळूहळू. आणि ती निभावून देण्याचा आम्ही सगळेच आमच्या परीने प्रयत्न करतोय. चिन्मय, खूप हेक्टिक होत असेल तुझ्यासाठी विशेष करून, कारण एकीकडे नाटकात काम करणं, नाटक डिरेक्ट करणं, त्यानंतर मालिकेत काम करणं आणि आता हे नवीन नाटक. कसं टाईम मॅनेजमेंट होतं आणि नाटकाविषयी सांगशील? नाही, म्हणजे नांदीबद्दल कळल्यानंतर आपण बाकीची सगळ्या कामात नाही ह्यासाठी वेळ काढलाच पाहिजे असं माझंच नाही, म्हणजे आमच्यापैकी प्रत्येक जण आज कुठे ना कुठेतरी बिझी आहे. फक्त नांदीमध्ये काम करतं की बाकी काहीच करत नाही असं कोणीच नाही आमच्या 10 जणांपैकी. आणि सगळी लोक, म्हणजे अगदी सगळी लोक त्यांच्या सगळ्या स्केड्यूलमधनं वेळ काढून तालमी करतायत. मग ती तालीम सकाळी 7 वाजता असते, कधी रात्री 11 वाजता असते. एक बरं आहे की युनिट्स आहेत प्रत्येकाची वेगळी वेगळी, त्यामुळे तशी तालीम होते. पण ऋषी हा आमचा खो-खोचा खांब आहे ह्या सगळ्याच्या मध्ये, त्यामुळे तो प्रत्येक याच्यात तो आहेच. म्हणजे कारण तो दिग्दर्शक आहे, तो लेखक आहे. आणि मला खूप गंमत आणि खूप मजा वाटते, कारण मी माझ्या व्यतिरिक्त 9 कसलेल्या कलावंतांबद्दल बरोबर काम करतोय. याच्या आधी असं कधीच केलं नव्हतं, याच्या आधी असं कधीच झालं नव्हतं की एकाच वेळेला एवढी माणसं एकत्र. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कॉम्पिटिशनची भावना नाही आहे, त्याच्यामध्ये एकमेकांचे सीन बघून एकमेकांना सांगणे, एकमेकांच्या सीनबद्दल एकमेकांचं कौतुक करणे ही भावना जास्त आहे. सो आय एम होपफुल की हा जो प्रयत्न आहे आमचा, हा मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड नक्कीच ठरेल. क्लासिक नाटकांचा समावेश आहे तेजस्विनी याच्यात. तू कोणतं नाटक सादर करणार आहेस किंवा कोणत्या नाटकाची झलक दाखवणार आहेस प्रेक्षकांना आणि तुझी भूमिका? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी रंगभूमीवरती त्या मानाने खूप नवीन आहे बाकीच्यांच्या कम्पॅरिझनमध्ये. आणि मला पूर्वीची नाटकं, पूर्वीचे लोक किंवा त्यांनी केलेल्या कलाकृती या मला एक नवीन अभिनेत्री म्हणून कधी करायला मिळणार, तर ते अशा ठिकाणी करायला मिळतं. तर म्हणून मी ह्याचा भाग आहे आणि नांदीचा भाग आहे. आणि मी ह्या नाटकामध्ये एक तर कीचक वधमधली सैरेंद्री करते, त्याच्यानंतर सखाराम बाइंडरमधली चंपा करते आणि बुद्धिबळ आणि जब्बूमधली नयनतारा करते. त्यामुळे तिन्ही कॅरेक्टर्स खूप वेगवेगळी आहे, भाषा पण वेगवेगळी आहे. आणि प्लस पण तिन्ही कॅरेक्टर्समध्ये एक धागा आहे समान. तो प्रॉबब्ली नाटक बघितल्यानंतर प्रेक्षकांना कळेल की प्रत्येक, म्हणजे ऋषिकेश जोशींनी प्रत्येक कॅरेक्टरला, म्हणजे जे करतात, प्रसाद 2 करतोय, चिन्मय 2 करतोय, अजय दादा 2 करतोय, मी 3 करते, असं प्रत्येकाचे जे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये एक समान धागा आहे. आणि तो धागा नेमका काय आहे ते अख्खं नाटक बघितल्यानंतर उलगडतं. तर त्यामुळे इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. राहुल रानडे म्युझिक करतायत, त्यांनी म्युझिकला पण एक थीम ठेवलेली आहे. त्याच्यानंतर गीता गोडबोले कॉस्ट्युम्स करतायत, मग ऋषिकेश जोशी डिरेक्ट करतायत. 3 मोठे प्रोड्युसर्स आणि संजोत सर नवीन आहेत, तर ते पण प्रोड्यूस करतात. आणि एवढी 10 जणांची टीम, तर एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करणं हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट.
एक ग्रँड नाटक आहे, त्याचबरोबर एक मोठा सेट आहे, ग्रँड सेट आहे, एकापेक्षा एक दमदार कलावंत आहे. अजयजी काय सांगावं असं वाटतं, कारण तुम्ही आहात म्हणजे नक्कीच प्रेक्षकांना गाण्यांची ट्रीट मिळणारच. 2 प्रवेश मी करतो आहे. एक प्रवेश कीचक वधातला आहे, दुसरा आहे तो सौभद्रमधला आहे. आणि त्यात गाणं आहे, कारण मुद्दामून ती जी नाट्यपदं आहेत ती लाईव्ह ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बाकीचं सगळं नाटकाचं म्युझिक जे आहे ते रेकॉर्डेड आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पूर्ण संगीत नाटक नाही, पण एक संगीत नाटकांच्या वेळेचा जो एक माहोल आहे तो कसा होता याचा एक अनुभव देण्याचा प्रयत्न राहील नक्कीच. अजयजी, एक छोटीशी झलक जर या निमित्तानं प्रेक्षकांसाठी सादर केली तर खूप. नाटकाचं नावच नांदी आहे, त्यामुळे 2 ओळी फक्त नांदीच्याच म्हणतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदिनमितो, विघ्नवर्ग नग भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती मगतो, पंचतुंड नररुंड मालधर. क्या बात आहे. याचबरोबर उत्सुकता वाढलेली आहे. प्रसाद कोणतं नाटक सादर करणार आहेस आणि काय भूमिका असणार आहे? आम्ही सगळेच पुरुष 2-2 नाट्यप्रवेश सादर करतो आणि सगळ्या या नाटकातल्या महिला स्त्रिया अभिनेत्र्या ज्या आहेत त्या 3-3 प्रवेश सादर करत आहेत. पहिला मी एक प्रवेश करतोय तो चंपर देशपांडेंच्या बुद्धिबळ आणि झब्बू नाटकातला. आणि दुसरा प्रवेश मी कुठला सादर करतोय मी आत्ता सांगू शकत नाही. ते मला असं वाटतं रसिक जेव्हा येतील थिएटरमध्ये तेव्हाच स्टेजवरतीच त्यांना कळलेलं बरं. थोडंसं छोटंसं गुपित आहे ते, त्यामुळे आत्ता ते मी ओपन करू शकत नाही. पण दुसरा प्रवेश माझा आहे चंपर देशपांडेंच्या बुद्धिबळ आणि झब्बू नाटकातला. आणि तो प्रवेश करताना सुद्धा मला इतकी मजा येते, कारण इतक्या अप्रतिम लेखकाची लेखनशैली, त्याच्या विचारांची बैठक आपल्या शब्दांमधून, त्याच्या शब्दांमध्ये आपल्या अभिनयातून लोकांसमोर मांडायची, त्याचे विचार पटवायचे. आणि ते विचार जेव्हा विवाहबाह्य संबंध किंवा सेक्स यासारख्या अवघड विषयांवर जे असताना सुद्धा ते अत्यंत नजाकतीने आणि कुठेही वल्गर किंवा विशेष न वाटता पोचवायचे, ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ती मी आणि तेजस्विनी आम्ही दोघं खूप एन्जॉय करतो. आम्ही दोघं आहोत त्या प्रवेशामध्ये. आणि चिन्मय मगाशी म्हटलं तसं की या आधी कधी शरद मी एका स्टेजवर आम्ही कधी काम केलं नाही. अश्विनी मी नाही, सीमा आणि मी नाही, तेजू आणि मी, आम्ही एक पिक्चर केला फक्त. पण या नाटकाच्या निमित्ताने आम्ही सगळे एका नाटकात आहोत. भले समोरासमोर नसलो तरी एक रंगमंच आम्ही सगळे शेअर करतोय. ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि ते आम्ही सगळेच ते एन्जॉय करतोय. तेव्हा नांदी या नाटकाविषयी अजूनही बरंच काही आपण जाणून घेणार आहोत, पण आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. झी 24 तास एक पाऊल पुढे.